फार ते रील आणि रील हे पण करता येत नाही, मला जमत नाही. आणि फार वाचन सुद्धा होत नाही. आजकाल लोकांना ऍक्टिव्हिटीज काय नाहीये, म्हणजे लोकांकडे वेळ कमी पडतो की काय करू काय नाही, असं वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्यामुळे जेव्हा खूप ऑप्शन्स असतात तेव्हा ऑब्व्हियसली प्रत्येक गोष्टीकडे कमी कमी लक्ष दिलं जातं. पण मी खरं सांगू का, वाचन रेअर झालंय, पण त्यामुळे त्याचं महत्वही तेवढं आहे. मला वाचनापेक्षा ते व्हिज्युअली कॉन्टेंट ग्रास्प करायला जास्त आवडतो. सो मला पुन्हा वाचन आणि ती आवड निर्माण व्हावी किंवा वाचनाची सवय लागावी म्हणून मी शांतनू नायडू, तुम्ही ओळखतच असाल, तो टाटा मोटर्स मध्ये काम करतो. सो मध्यंतरी आमचं बोलणं झालं होतं आणि त्याच्या बॉम्बे बुकीज, त्याने जे काही आता तो उपक्रम राबवला आहे, तर त्यात मी सामील झाले. आता मी जे हे बोलते, कदाचित मी तुला 2 गोष्टी छान अजून सांगू शकते जर तेवढं माझं वाचन असतं तर. पण ज्या माणसाने खूप, ज्याचं वाचन आहे किंवा ज्याला वाचनाची आवड आहे, त्याचं ज्ञान खूप प्रगल्भ असतं. मला असं नेहमी वाटतं की त्याला एक डीप नॉलेज असतं आणि त्यासाठी वाचनाची गरज आहे. पण मला असं वाटतं की आता मला ह्या गोष्टींमुळे आनंद मिळतोय आणि थोडंसं एक कॉमेडी किंवा डार्क कॉमेडी असे जे बुक्स असतील, येस, आनंद. 2 जानेवारीला साताऱ्याला शिकायला गेलो एक या नाटकाचा प्रयोग आहे. 99वावं मराठी साहित्य संमेलन आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि आस्वाद घ्या आमच्या नाटकाचा. थँक्यू.